मी तृप्ती शैलेश पुराणिक, परिवर्तन पॉडकास्ट वरती तुमचं खूप खूप स्वागत। परिवर्तन का? तर एकदा काय झालं, मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर शाळेमध्ये गेले होते, जिल्हा परिषदेच्या एका खेड्यामध्ये, आणि तिथे गेल्यानंतर मला असं जाणवलं की ही छोटी मुलं होती आणि ती मुलं इतकी गोड होती आणि त्यांचे वेगवेगळी स्वप्न होती आणि त्यांच्याशी आम्ही डिस्कस केलं आणि ते त्यांच्या शिक्षकांकडनं मला असं कळलं की ही आदिवासी पाड्यातली शाळा आहे। तिथे जायला रस्ते नव्हते, खूप कच्चे रस्ते होते, गाडी जवळजवळ अर्धा 1 किलोमीटर आधी थांबवावी लागली आणि आम्ही छानपैकी रमत गमत चालत असं त्या शाळेमध्ये गेलो। त्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांनी खूप छानपैकी स्वागत केलं आमचं सगळ्यांचं आणि त्यांना मिड डे मील मिळतं शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये। सो त्या मुलांबरोबर आम्ही गप्पा केल्या, त्यांचे काही गेम्स घेतले, त्यांच्यासाठी काही ओरिगामीचे वर्कशॉप्स केले आणि बाहेर बसून त्यांनी आम्हाला नाश्ता दिला तिकडे। त्यांच्या काही गरजा आणि त्यांचे काही प्रॉब्लेम्स मला कळले, ज्याच्यामध्ये असं कळलं की त्या मुलांना किती ट्रॅव्हल करून यायला लागतं त्या शाळेमध्ये। बऱ्याचदा त्या मुलांचे आईवडील जे असतात ते मजुरीसाठी बाहेर जातात आणि मग मुलाला कुठे ठेवायचा हा प्रश्न आहे, म्हणून त्याला शाळेमध्ये पाठवलं जातं। नंतर त्या मुलांना बऱ्याचदा खायला मिळत नाही। अगदी 3-4 वर्षाची छोटी मुलं असतात आणि ती मुलं भाकरी करतात, घरामध्ये जेवण बिवण करतात, कधी उंदीर वगैरे खातात, कारण त्यांना बाकीचं काही खायला मिळत नाही। खूप प्रॉब्लेम्समधून येऊन ही मुलं शिकत असतात। जसं आपल्या मुलांना खूप छान एज्युकेशन अवेलेबल असतं किंवा AC क्लासरूम्स असतात बऱ्याचदा, किंवा मोठ्या क्लासरूम्स असतात, छानपैकी बसायला बेंचेस असतात, ती मुलं खाली सतरंजीवरती झाडाच्या खाली कुठेही बसतात। शिक्षणाची आवड हळूहळू निर्माण होते। बऱ्याचदा शिक्षक त्यांना घ्यायला जातात त्यांच्या घरापर्यंत आणि घेऊन येतात मुलांना। सो असे अनेक गोष्टी मी ऐकल्या आणि मग अशी इच्छा झाली की या मुलांसाठी आपण काही करू शकतो का, असा विचार एक मनामध्ये आला। परिवर्तनची कॉन्सेप्ट किंवा कल्पना ही निर्माण। सो परिवर्तन NGO तर्फे आम्ही हा पॉडकास्ट करतोय आणि परिवर्तन NGO तर्फे आम्ही या मुलांसाठी काम करतोय, शाळेमधल्या मुलांसाठी। त्यांना आम्ही जे काही आमच्याकडनं जमतं तसं थोडंफार स्टेशनरी म्हणा किंवा त्यांच्यासाठी आम्ही काही हेल्थ कॅम्प करतो किंवा आम्ही त्यांना काही शिक्षणाच्या गोष्टी त्यांना हव्या असतील, पुस्तकं मिळतात ZP-कडून त्यांना, पण बाकीच्या गोष्टी आणून देतो। छोटे उपक्रम करतो, छोटे प्रोग्रॅम्स करतो त्यांच्यासाठी, जसं आजचा आम्ही हा प्रोग्राम केला। पण यांचे प्रॉब्लेम आणि यांच्या गोष्टी त्यांच्या मुखामधून याव्यात किंवा त्यांच्या तोंडामधून ऐकाव्यात। जिल्ह्यामध्ये शिकतात, तिथे जाण्याचा मार्ग खूप सोपा नाही आपल्यासारखा की गाडीमध्ये बसलो गेलो, रिक्षामध्ये बसलो गेलो नाही। त्यांना चालत जावं लागतं, बऱ्याचदा त्यांना ट्रेननी जावं लागतं, ट्रेनपर्यंत त्यांना चालत जावं लागतं आणि तो रस्तासुद्धा काही असा छान रस्ता नाही, आपल्यासारखा टार रोड नाही आहे। जाताना त्यांना मोस्टली स्कूटर किंवा बाईकवरनं 2-2 जणांना लोक सोडतात किंवा मोस्टली तरी मुलं चालतच जातात। पावसाळ्यामध्ये चक्क स्विमिंग करत जातात, म्हणजे पोहत जातात। शिक्षणासाठी किती पायपीट आणि त्याच्यानंतर त्यांना काय भविष्य आहे, हा याच्या मागचा उद्देश आहे। मानस हे तल्य न होत मधुर तुझ्या गायनी, मानस हे तल्य न हो मधुर तुझ्या गायनी। हे जननी विश्वरूप दिव्य कमल लोचनी, हे जननी विश्वरूप दिव्य कमल लोचनी। तू शुभदा तू वर वसन धारिणी, तू शुभदा तू वरदा शुभ्र वसन धारिणी। तू विमला ज्ञानमयी तू वत्सल मेदिनी, तू विमला ज्ञानमयी तू वत्सल मेदिनी। कृपावंत हो माते शुभक विश्वमोहिनी, कृपावंत हो माते शुभक विश्वमोहिनी। हे जननी
दिव्य कमललोचनी. Thank you.